सत्व रजतम शुद्ध तत्व चौथा निर्गुणी गुणपरताबायनो स्थळ देह सूक्ष्म कारणाचे वरी महाकारण सरी चौथा देह कैवल्ये देह तो ज्ञानदेवे पाहिला पाहणे होऊने ठेला चराचरी माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 त्यातला श्लोक क्रमांक 3 अक्षर ब्रह्मयोग आणि माऊलींनी ज्ञानेश्वरी 8व्या अध्यायामध्ये या 3 क्रमांकाच्या श्लोकवर केलेलं 20 क्रमांकाच्या ओवीचं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. अक्षरं ब्रह्म परमं स्वभावध्यात्ममुच्यते भूतभावोद्भव करो विसर्ग कर्मसज्ञितः. अर्थात जीव स्वतंत्र असला तरी अविनाशी असून मायेच्या मुळं झाकला जातो. अविनाशी आहे, नाश पावत नाही, पण झाकला जातो. मूळ स्वरूपाच्या मूळ स्वभावाचा त्याला विसर पडतो. परंतु ब्रह्माशी असलेलं त्याचं अतूट अद्वैत नातं हे सुद्धा यामुळं धूसर होऊन जातं. महाराज, आपण त्या परमात्म्याचे अंश आहोत याचाही त्याला विसर पडतो. आपण स्वतंत्र आहोत, आपलं अस्तित्व हे आपल्यापुरतं मर्यादित आहे आणि आपण मालक आहोत, स्वामी आहोत. अशा विचारसरणीमध्ये मायेच्या अधीन होऊन जीवाचा स्वभाव बनतो. अर्थात मूळ स्वभाव जो आहे भगवंताशी ईश्वर तत्वाशी एकरूप होण्याचा त्याला पूर्णपणे कधीच विसर पडत नाही. महाराज, आयुष्य व्यतीत करत असताना, जीवन जगत असताना वेगवेगळ्या प्रकारचे सुखदुःखाचे प्रसंग जीवनामध्ये मनुष्याच्या वाट्याला येतात. सुख आलं की त्याचा अहम त्या ठिकाणी जागृत होतो. परंतु दुःखाच्या वेळेस त्याचं खापर फोडण्याकरता का होईना त्याला ईश्वर तत्व समोर दिसत असतं की माझ्या नशिबी देवाने हे का घालावं, माझंच नशीब घडवताना देव कुठे गेला होता. असा त्रागा कित्येक वेळा आपण स्वतःही करतो. महाराज, इतकं झालं असतं म्हणजे बरं झालं असतं, हे पूर्ण झालं असतं तर बरं झालं असतं. वय अमुक झालं की मग आपण अध्यात्माला जाऊ, आताच अध्यात्माची घाई काय आहे, असा जप त्याचा अखंड चालू असतो. अध्यात्म म्हटलं की त्या ठिकाणी कारणं पुढे करत असतात. चला पंढरीला म्हटलं, तीर्थयात्रेला चला म्हणलं की आताच काय घाई आहे हो, थांबा की जरा नातीचं लग्न होऊ द्या, नातवाला जॉब मिळू द्या, त्याचं शिक्षण पूर्ण होऊ द्या. काय एक नाही ते कितीतरी अडचणी त्या ठिकाणी मनुष्य सांगत असतो. महाराज, यायचं असतं, मनातून ती ओढही असते, परंतु माया त्या ठिकाणी सुधरू देत नाही. महाराज, प्रापंचिक अडथळा त्या ठिकाणी येतो, येत नसला तरी मनुष्य तो सांगतो. त्याचं ते सांगणं म्हणजे भगवंताशी नाळ आहे, जोडलेली आहे, त्याचा पुरावा आहे. मी येईल, मी येईल, मला जायचं आहे, मला ते करायचं आहे, तीर्थयात्रा करायच्या आहेत, वाऱ्या करायच्या आहेत, जप तप करायचं आहे, सत्संगाला जायचं आहे, पण थोडा अवकाश आहे. वास्तविक सर्व काही विधिलिखित होत असतं. अध्यात्मसुद्धा
संचिताप्रमाणेच चालत असतो महाराज. त्याला संचितच बलवत्तर राहावं लागतं, तेव्हा कुठं अध्यात्म घडत असतं. प्रयत्न करून सुद्धा बऱ्याच वेळा आपल्याला अध्यात्माच्या कार्यक्रमांमध्ये भाग घेता येत नाही, त्या वाटेला जाता येत नाही. तळमळ असून सुद्धा प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाल्यामुळं जाता येत नाही. परंतु ज्या वेळेस कुठली अडचण नसेल त्यावेळेस आपण स्वतःच्या मनाचा अडथळा त्यात मात्र उभा करायचा नाही. करावी तातडी परमार्थाची. त्याच्या इच्छेशिवाय, अर्थातच त्याला आम्ही विधिलिखितच म्हणतो, ती वेळ यावी लागते. तुका म्हणे तेथे न चले तातडी प्राप्त घडी आल्या विन. हे प्रपंचातलं आहे. कुठल्याही गोष्टीची प्राप्तीचा हव्यास सुटलेला असेल, परंतु ती जर दैवात नसेल, नशिबात नसेल, तर ते प्राप्त होत नाही. ती प्राप्त त्याच वेळेस होते ज्यावेळेस योग्य वेळ येते. न चले तातडी, तुम्हाला घाई असेल, पण नशिबात ते ज्या वेळेत लिहिलेलं असेल त्याच वेळेस ते प्राप्त होईल, अथवा अप्राप्त सुद्धा राहील. त्याची प्राप्तीच होणार नाही असंही घडू शकतं. परमार्थाचं मात्र तसं नाही. करावी तातडी परमार्थाची. ज्या वेळेस आपल्याला जाग येईल की प्रपंच मिथ्या आहे किंवा प्रपंच हा होत राहतो, आपण नाही केला तरी तो होत राहतो, परमार्थ मात्र करावा लागतो, मग परमार्थाचं महत्त्व कळालं, मूळ स्वरूपाची जाण आली, परमार्थिक जाग आली. कारण संत सतत जागवत असतात. म्हणून तर तुकोबाराय म्हणतात की काय द्यावे अशी व्हावी उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. का जागवतात संत? काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. काय द्यावे अशी व्हावी उतराई. सहज बोलणे हित उपदेश करुणे साय असं शिकवते. अहो, सहज बोलण्यातून, संतांच्या सहज बोलण्यातून आमचं कल्याण होतं महाराज. म्हणून तर संतांच्या शिव्यांचं सुद्धा पारायण होत असतं महाराज. या ठिकाणी फक्त आपण एकच करायचं असतं, ज्या वेळेस जागेल तुका म्हणे वेगी जाय सुटून या, धरोनी हृदया माझी हर. तातडी करायची असते. यावर भाष्य करताना माऊली 20 क्रमांकाच्या ओळीत म्हणतात, मग गगनी जेवी निर्मळे, नेनो कैची एके वेळे, उठती घनपटळे नानावणे. ब्रह्मस्वरूप असलेला, ब्रह्मरूप असलेला जीव, त्या परब्रह्माचा अंश असलेला जीव हा आपल्या शुद्ध सात्विक यापासून, शुद्ध सात्विकतेपासून कसा भ्रमिष्ट होतो, भरकटत जातो, ते जीवाला सुद्धा कळत नाही. म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतात, माऊली वर्णन करतात, मग गगनी जेवी निर्मळे, नेनो कैची एके वेळे, उठती घनपटळे. दाट ढग, निरभ्र आकाश असावं आणि अचानक ढगांची त्या ठिकाणी गर्दी व्हावी. निर्मळ आकाशात नाना रंगाचे ढग कसे एकदम निर्माण होऊन जातात, कळून सुद्धा येत नाही महाराज. तसं निराकार विशुद्ध ब्रह्मात उपाधी कशा निर्माण होतात? काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, सुख, दुःख, ह्या उपाधी कशा निर्माण होतात हे जीवाला सुद्धा कळून येत नाही महाराज. मग गगनी जेवी निर्मळे, नेनो कैची एके वेळे, उठती घनपटळे नानावणे.
आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदिशक्ती मुक्ताबाई की जय.